गुरुविना ज्ञान नाही. गुरु कुठल्याही क्षेत्रातला गुरुच पाहिजे. जर आपल्याला महाराजांसारखे गुरु भेटले नसते तर आपण काहीच शिकलो नसतो. आपल्याला माईक धरता येत नव्हता. आज आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतोय, चांगल्या प्रकारे माईक धरू शकतोय. आज 1000 लोकांच्या सुद्धा आपण बोलण्याची आपली क्षमता झाली. आणि पहिलं असं आहे की श्रवण महत्वाचं आहे. श्रवण चांगलं केलं पाहिजे. जे काही सर सांगतात ते पूर्ण सर्वांगाचं कान करून ऐकलं पाहिजे, तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. ऐकल्याविना कळेना हे तो ठाऊके आहे ज्यांना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. श्रवण महत्वाचं आहे. श्रवणाविषयी सार नाही, श्रवणा परते साधन नाही. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उधार बोलूची नाही. रोकडा आहे. श्रवण उत्तमाचं केलं तर निश्चितच फलप्राप्ती दूर नाही. आपण सरांनी जे जे सांगितलंय ते चांगलं ऐकलंय. सर्वांनी ते ध्यानात ठेवा. जिथं जिथं वेळ मिळेल, जिथं जिथं संधी मिळेल तिथं भाग घ्या. निश्चितच आपण सर्वजण यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे. मला जे 3 दिवसात जे ज्ञान मिळालं ते भरपूर मिळालं. याच्यावर मी निश्चितच भरारी घेईल अशी मला खात्री आहे. सरांनी खूप काही ज्ञान दिलं, त्याबद्दल सरांचा मी आभारी आहे. धन्यवाद.